ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांच्या भेटीला उमेदवारी देऊ नये म्हणून मनधरणी करण्याचा प्रयत्न. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस भूमिका करणार स्पष्ट. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर. तर शिंदेंच्या ऐतिहासिक बंडामध्ये साथ दिल्यानं पुनर्वसन. विधान परिषदेसाठी भाजपच्या सर्व 6 उमेदवारांचे अर्ज दाखल. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, विवेक कोल्हेंनी दाखल केला अर्ज. माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भेंडेंकडूनही अर्ज दाखल. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये झिशान सिद्दीकी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. नागपूरमध्ये संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरामध्ये रेडिएशनची धमकी. तर DSS नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र आलं. अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी. मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान ट्रेन पडून पोलिसाचा मृत्यू. 16 तासाहून अधिक काळ सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी. पालिकेच्या ठेकेदाराच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. कोल्हापुरातील शिरोली पुलाची इथं मुलीवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण. बजरंग दलाचे नितेश शिंदेंना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. प्रकरणामध्ये लक्ष घातल्यास महागात पडेल, दिला इशारा. आठव्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी. तर 9व्या गुन्ह्यासाठी ताबा मिळवण्यासाठी SIT कडून न्यायालयात अर्ज दाखल. नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदूबाबाकडून महिलेची फसवणूक. पूजाविधीच्या नावाखाली 2 लाखांचा घातला महिलेला गंडा. पोलिसांकडून दोघांना अटक. अकोल्यातील भोंदू चंदनशेष बाबाचा व्हिडिओ झाला व्हायरल. दर सोमवारी भरणाऱ्या दरबारात भक्तांची अलोट गर्दी. पोलिसांकडून कारवाईचा इशारा. वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला लागली आग. अति दाबामुळे DPनं पेट घेतल्याची शक्यता. सुदैवानं अनर्थ टळला. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन. रोहित पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची चादर. Thank you.